श्रीराम जय राम जय जय राम। नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी। आपले विचार स्वार्थाचे नसावेत। स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो। स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही। नीतीची बंधने पाळा, परस्त्री माते समान माना। प्रपंचात एक पत्नी व्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत। परद्रव्याची अभिलाषा धरू नका, त्याला विष्ठे समान माना। दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी। परस्त्री परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा ही अत्यंत त्याज्य आहे। परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो। परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात। या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या। नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल। हे सर्व करीत असताना तुमचे आई वडील, बायको मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका। कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय। ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा। मग तुमचा प्रपंचच परमार्थ रूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरोसा तुम्ही बाळगा। प्रपंच हा मिठासारखा आहे। भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे, फक्त चवीपुरते। परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो, मग ती भाकरी खाता येईल का? खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो। त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील। दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील, पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही। प्रपंचात अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे। प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे। पण भगवंताचे तसे नाही। भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको। समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे, पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही। त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसल्यासारख्याच समजाव्यात। परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म स्वरूप बनवा, यातच जन्माचे सार्थक आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला। प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच। नामानेच भगवंताच्या रूपाचा बोध होतो। श्रीराम जय राम जय जय राम। समर्थ शिष्या वेणास्वामी। भाग 19। अंतःकरण असता पवित्र, सदैव घ्यावे नाम सर्वत्र। होईल साधक त्यानेच पात्र, शंका मनी धरू नये। वेणाबाईंना समर्थांच्या कीर्तन श्रवणाची गोडी लागली होती। त्यांच्या वेगवेगळ्या अभंग रचनांचे निरूपण, समर्पक आख्यान कथा, वेगवेगळे श्लोक, त्याचा मतितार्थ, म्हणण्याची पद्धत, आवाजातील चढ उतार, शब्दफेक याचे फार कुतूहल वाटत होते।
गणेश वंदना, सद्गुरुस्तवन, रामाची केलेली आळवणी ऐकताना स्वतःला विसरू जायला होत होते. वेणाबाईंना एका गोष्टीचा छडा लागला होता, तो म्हणजे माणूस कितीही मोठा विद्वान असला तरी बालपण त्याला अंकलिपीपासूनच सुरुवात करावी लागते. शिवाय मनुष्य जेव्हा एखादा उच्चार तोंडाने करतो त्याचे आधी काही विचार मनात येतो, मग उच्चार होतो. आधी विचार मग उच्चार हा सिद्धांत आहे. प्रत्येक नामोच्चाराचे वेळी मन जरी दुसरीकडे गेले तरी सूक्ष्म रूपाने भगवंताचा विचार येतो, तेव्हाच नामोच्चार होतो. अशा नामोच्चाराच्या अभ्यासातून पुढे साधकास नामस्मरण जमू लागेल. भगवंत आणि त्याचे नाम एकमेकांशी चिकटलेले असल्याने नामोच्चार नुसता झाला तरी परमार्थाची वाटचाल थोडी तरी होत असेल याची खात्री पटत होती. रामाचे नाव आपोआप जाता येता मुखात येत होते. हे सामर्थ्य समर्थ रामदास स्वामींच्या सहवासाचे होते. वेणाबाईंच्या मध्ये झालेला बदल त्यांच्या आईवडिलांना जाणवत होता. वेणा न चुकता रामनाम घेते. वेणाने बाबांना विचारले, तुम्ही अनुग्रह घेतला आहे तर कोणता जप करता, किती करता, मला सांगा. आई सांगणार नाही म्हणून आपल्याला विचारलं. ते म्हणाले, वेणे बाळा याची चर्चा करत नाहीत. नाम श्वासागणित घ्यावे, नामस्मरणात राहावे एवढंच मी सांगू शकतो. आणि हो, तुझं रामनाम घेणं सुरूच ठेव, तुला आनंद मिळतो आहे ना. मग माळा करीत जा, पण लक्षात घे भगवंताचे नाम स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे. त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. सद्गुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले नाम ह्यात फरक करता येत नाही. तरी एक फरक लक्षात घे, सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहेच. ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्ता रूपाने सद्गुरूंचे अनुष्ठान सामर्थ्य असते. म्हणून सद्गुरूकडून नाम घेणे जरुरीचे आहे. पण सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे. कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट करवून देतं आणि ती लवकर व्हावी असा ध्यास मात्र हवा. समर्थांनी केलेली तपश्चर्या, स्थापन केलेले मारुती, तरुणांच्या मनात निर्माण केलेली राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा याची माहिती बाबांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे समर्थांच्या बद्दलचा आदर वेणाबाईंच्या मनात होता. त्यांच्या प्रत्येक शब्द ब्रह्मवाक्य आहे याची जाणीव होत होती. समर्थांचा उत्तम परिचय झाला होता, त्यामुळे त्यांना प्रश्न, शंका विचारण्यात कसलाच संकोच वाटत नव्हता. कित्येकदा रात्री कीर्तनानंतर वेणाबाई तासनतास चर्चा करीत बसत, नाना प्रश्न विचारीत, त्यांच्याशी वेदांताची चर्चा करीत. समर्थ अत्यंत प्रेमळपणे त्यांनी सर्व काही समजावून सांगत, धीर देत, दिलासा देत, प्रेरणा देत, प्रोत्साहन देत. भाग 20. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, शब्द अंतःकरणीचे जाणून घ्यावे सदा. वेणाबाईंनी समर्थांच्या कीर्तनाला सतत हजेर राहणे, कीर्तनानंतर समर्थांशी तासनतास चर्चा करणे या गोष्टी लोकांच्या नजरेत भरू लागल्या. लोक वेणाबाईंना पाण्यात पाहू लागले, तिरस्कार करू लागले. अगदी समर्थांवर निष्ठा असलेले लोकही वेणाबाईंची निंदा करू लागले. ते म्हणत, एक मुलगी एक दिवस समर्थांना कमीपणा आणणार. माऊली किती थोर, विरक्त, वैराग्यवंत. ह्या कार्टीच्या अमर्याद वागण्याने ज्यांना समर्थांचे मोठेपण यथार्थ कळले नाही ती माणसे समर्थांनाच बोल लावणार. कसेही करून या मुलीचा बंदोबस्त केला पाहिजे.
हे शब्द वेणाबाईंच्या कानावर येत होते. त्याच दिवशी समर्थांनी कीर्तनात साधनेत विरोध करणाऱ्या गोष्टींविषयी उदासीन असावे हे सांगितले. एक गोष्ट साधकाने लक्षात घ्यावी, ती म्हणजे साधकाची भूमिका विरोधाची राहिली तर द्वेष आणि संघर्ष वाढत जातो आणि साधनाचा मूळ हेतू बाजूला राहतो. म्हणून इष्टदेवता रूपाच्या ठिकाणी, म्हणजे ज्याला आपण आपले दैवत मानतो, तेथे अनन्यता असावी, शरणागती असावी. त्याला विरोधी असणाऱ्या गोष्टींविषयी नेहमी उदासीन राहावे. विरोध अनेक प्रकारचा असतो. उदाहरणार्थ निसर्गाचा विरोध, अतिशय उष्णता, थंडी, पाऊस यांचा शरीरावर परिणाम होतो. आजाराचा साधनावर परिणाम होतो. सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती साधकाला प्रतिकूल असू शकतात. अशा वेळी त्या प्रतिकूल परिस्थितीशी आपण झगडवायचे ठरविले तर त्यामध्ये वेळ वाया जातो. शारीरिक व मानसिक शक्ती झगडण्यात खर्च होऊन साधन करण्यासाठी शक्ती राहत नाही. शिवाय द्वेषभाव वाढतो आणि मन गढूळ होते. म्हणून त्या बाबतीत उदासीन व्हावे. विरक्तीशिवाय उदासीन होणे जमत नाही. उद-सीन म्हणजे वर बसलेला, उदासीन व्हावे म्हणजे साधकाने खालच्या पातळीवर येऊ नये. होणारा विरोधही भगवंताच्या इच्छेने होतो आहे हे जाणून स्वतःला खाली घसरवून घेऊ नये. सर्वसाधारण विरोधापेक्षा व्यक्तिगत पातळीवरचा विरोध जास्त त्रास देतो. कुटुंबातील माणसे, अन्य नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी नावे ठेवू लागले तर ते सहन होणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे फार कठीण होते. तथापि ह्या बाबतीत प्रत्युत्तर न करता साधकाने भगवंत आपल्या निष्ठेची परीक्षा घेत आहे अशासारखा विचार मनात आणून निंदेकडे दुर्लक्ष करण्याचा अभ्यास केला पाहिजे. साधक भगवंताच्या चिकटला की हे शक्य होते. त्याकरिता साधकांनी सद्गुरूंनी दाखविलेल्या मार्गावरून निसंशयपणे चालत राहिले तरच आपण आपले उद्दिष्ट गाठू. मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळत होतं आणि त्यामुळे समर्थांच्यावरील निष्ठा वाढत होती. हेच आपले सद्गुरू असावेत हा भाव मनी पुन्हा पुन्हा जागत होता. पण प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते हेच खरं. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.